नमस्कार मंडळी, हा विसर्जनाचा मिनी ब्लॉग थोडा लेट आला त्यासाठी क्षमस्व. सोसायटीच्या बाप्पा विसर्जनासाठी निघाल्यावर आम्ही चाललो बाहेर फेरफटका मारायला. छान असे मस्त वातावरण होते. इथे शेतमळ्यामध्ये पाणी सोडले होते. शेतमळा कसा छान असा फुललेला होता. थोडे पुढे जातोच आम्हाला वाटेत कोकिळा भेटली. आमची चाहूल लागताच ती तुरुतुरु पळू लागली आणि तिला घाबरलेली बघून आम्ही पण तिथून पळून पुढे आलो आणि खुर्शीच्या धरणाजवळ पोचलो. धरणाजवळ पोचलो तर बघतो काय, बगळा मस्त उंचावर बसून मासे शोधत होता. बाप्पाचे विसर्जन झाले म्हणून त्याचाही श्रावण सुटला असावा बहुतेक. धरणाचे पाणी एवढे खळखळ वाजत होते की जणू एखाद्याने निसर्गाचे सुंदर चित्र काढले असे वाटत होते. वारा भरपूर सुटलेला. मस्त थंड वाऱ्याने आमची सिद्धू देखील झोपेला आली. मग मी तिला एक गोड गोड पापा दिला. मग ती एकदम फ्रेश झाली आणि बाबाच्या खांद्यावर नाचू लागली. तिथे थोडा वेळ घालवून आम्ही परतीच्या वाटेवरती निघालो. वाटेत हम्मा शंभो शंभो करताना दिसली. तिला डिस्टर्ब न करता बाय बाय बोलून आम्ही तिथून निघालो. पुढे वाटेमध्ये आम्हाला पुन्हा एक बगळा दिसला. आमची चाहूल लागताच तो एकदम ऐटीत भुर्रकन उडून गेला. मग घरी जाताना वाटेत कृष्णाच्या पुलावर आम्हाला कराडच्या राजाचे विसर्जनाचे दर्शन झालं. कराडच्या इतिहासात पहिल्यांदाच कराडच्या राजाचे कृष्णाच्या पुलावरून क्रेनच्या मदतीने विसर्जन झाले. हा विसर्जन सोहळा पाहण्यासारखा होता. बाप्पाला बाय करून पुढच्या वर्षी लवकर येण्याचे प्रॉमिस घेतले. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. सगळ्यांना बाय बाय.